गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण फायनल अकाउंटचा इल्युस्ट्रेशन नंबर 3 बघणार आहोत. ठीक आहे. इल्युस्ट्रेशन नंबर 3 जो आपल्याला पेज नंबर 290 वर दिलेला आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण प्रॉब्लेम समजून घेऊयात. तर आपल्याला काय दिलेलं आहे? ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. इथं स्पेलिंग चुकलंय, हे ट्रायल बॅलन्स आहे. ठीक आहे. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. आणि ट्रायल बॅलन्स म्हणजे काय असतं, तर ते प्रत्येक लेजरचा जो क्लोजिंग बॅलन्स असतो तो इथं लिहिलेला असतो. ठीक आहे. लेजर काय असतात हे आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या काही चॅप्टर्समध्ये लेजर शिकलेलो आहोत. ठीक आहे. तर आपल्याला रीना एंटरप्राइजेसचा हा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ह्यावरून आपल्याला काय प्रिपेअर करायचं आहे? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट म्हणजेच फायनल अकाउंट. ओके. तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेममधल्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंट समजून घेऊयात आणि ज्या ॲडजस्टमेंट ज्या आयटमला लागू होतात त्या आयटम्सला आपण टिक करून ठेवूयात. ठीक आहे. जेणेकरून तो आयटम जेव्हा आपण रेकॉर्ड करूयात तेव्हा आपल्याला त्याच्यावरची ॲडजस्टमेंट सुद्धा रेकॉर्ड करता येईल. सर्वात अगोदर आपल्याला दिलेली ॲडजस्टमेंट कोणती आहे, तर ती आहे क्लोजिंग स्टॉकची. ती आहे बॅड डेप्टची. बॅड डेप्ट्स किती आहेत? 2,000 रुपये. म्हणजेच आपण जे कस्टमरला गुड्स विकलं होतं 2,000 रुपये, किती रुपयाचं विकलं होतं उधारीवर गुड्स? तर बघा सन्ड्री डेटार कुठं आहे? सन्ड्री डेटार, डेटार्स आणि हा क्रेडिटार्स. डेटार्स हा पहिला शब्द आहे, ह्यामुळं डेटार्स म्हणजे ही 70,000 रक्कम. हे बघा इथे डेटार्स हा पहिला शब्द आहे आणि क्रेडिटार्स हा दुसरा शब्द आहे. म्हणजे हे 70,000चा डेटार्स, हा 70,000चा डेटार्स आणि हा 29 पॉईंट नाही येते, चुकीनं झालेले 29,250 रुपये. ठीक आहे. तर आपल्याला डेटार्स 70,000 रुपये आहे. म्हणजे ह्या 70,000 पैकी कस्टमरने किती बुडवले? 2,000 रुपये. आणि आपल्याला अशी आशंका आहे की 2.5% पैसे अजून बुडतील. हे प्रोव्हाइड रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स म्हणतो ना, तर आपण रिझर्व्ह का करतोय की आपल्याला अशी आशंका आहेत की 2,000 रुपये बुडाले तेवढं कन्फर्म आहे. हे बघा इथे 2,000 रुपये बुडाले तेवढं कन्फर्म आहे आणि 2.5% अजून पैसे बुडण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं? पैसा रिझर्व्ह करून ठेवायचा आहे. ठीक आहे. तर आपण ही ॲडजस्टमेंट डेटार्सला येते, त्यामुळे डेटार्सला टिक करून ठेवूयात. हे बघा मी डेटार्सला टिक करून ठेवतोय. दुसरी ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे. मी सांगितलंय तुम्हाला क्लोजिंग स्टॉक म्हणजे जर 2 रक्कम दिलेली असतील तुम्हाला, तर जी छोटी रक्कम आहे ती क्लोजिंग स्टॉक असते. 46,000 आणि 40,000. इथं कुठेही वर क्लोजिंग स्टॉक तुम्हाला दिलेलं नाहीये. ही रेकॉर्डिंग तुम्हाला डायरेक्ट करावी लागेल, त्यामुळे हे स्टार करून ठेवतो. ह्याला लक्षात ठेवूया आपण, नंतर रेकॉर्ड करता येईल. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग अँड मशिनरी म्हणते, तर बिल्डिंग आणि मशिनरीला टिक करून ठेवूयात. बिल्डिंग कुठे? हे बघा हे लँड अँड बिल्डिंग, ह्याला टिक करून ठेवूयात. आणि मशिनरी म्हणजे हे प्लांट अँड मशिनरी, ह्यालाही टिक करून ठेवूयात. त्याच्यानंतर रेंट प्रीपेड. रेंट कुठं दिलाय का इथे? जर दिला नसेल तर डायरेक्ट रेकॉर्डिंग केलं जाईल, पण इथं आपल्याला रेंट, हे बघा रेंटची ॲडजस्टमेंट आहे आणि रेंट सुद्धा आपल्याला दिलेलं आहे, त्यालाही आपण टिक करून ठेवतोय. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड म्हणते. शब्द बघा इनवर्ड आहे, तर इथं कॅरेज इनवर्ड कुठं दिलाय का प्रॉब्लेममध्ये? बघा हा बघा लँड अँड बिल्डिंगच्या वर तुम्हाला कॅरेज इनवर्ड दिलाय, त्याला टिक करून ठेवलंय. म्हणजे सगळ्या ॲडजस्टमेंट्स आणि आपण त्याला टिक करून ठेवलेत. त्याची पोस्टिंग जेव्हा करूयात तेव्हा आपल्याला हे प्रॉब्लेम अजून चांगल्यारीत्या समजून जाईल. ठीक आहे. तर त्या अगोदर आपण काय करूयात, आपण काही फॉर्मॅट्स प्रिपेअर करूयात. ओके. तर फॉर्मॅट्स प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय लागेल? ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे बघा मी इथे फॉर्मॅट ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलेला आहे. इल्युस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 290. हे ट्रेडिंग अकाउंट अँड P&L अकाउंट. हा वरचा जो भाग आहे तो ट्रेडिंग अकाउंटचा आहे आणि हा खालचा जो भाग आहे हा काय आहे? P&Lचा. आणि ह्या साईडला मी बॅलन्स शीट सुद्धा तयार करून ठेवलेली आहे. ठीक आहे. ओके. बघूयात. खरं तर बॅलन्स शीटला हा डेबिट आणि एक क्रेडिट साईड लिहायचा नसतो. मी उघड लिहून ठेवलाय, तुम्हाला लक्षात यावं की हे बॅलन्स शीटचा कोणता साईड असतो? क्रेडिट साईड. आणि ही कोणती साईड असते? डेबिट साईड. पण हे लिहायची काही गरज नाही. हे तुम्हाला तात्पुरतं, तुम्ही बेसिक लेवलला आहात म्हणून तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून ठेवतोय. तर हे लिहायची काही गरज नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. आता पुढच्या प्रॉब्लेमपासून आपण इथं क्रेडिट साईड आणि डेबिट साईड लिहायचं टाळूयात. ठीक आहे. आता आपण सरळ पोस्टिंग करूयात. जसे जसे आयटम्स येतील त्या हिशोबाने त्याची ॲडजस्टमेंट सुद्धा आपण रेकॉर्ड करत जाऊयात. ओके. आता तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला पहिला आयटम कोणता आहे?
तर ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठे येतो? हा ट्रेडिंग अकाउंटला येतो, म्हणून मी लिहितो टू ओपनिंग स्टॉक. ह्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे, म्हणून ते बाहेर मी डायरेक्ट लिहितोय 45,200 रुपये. त्याच्यानंतर काय दिलंय? कॅपिटल. आणि कॅपिटल कुठे येतो? कॅपिटल हा येतो लायबिलिटीज साईडला. हा तुमचा लायबिलिटी साईड आहे, बरोबर आहे, ठीक आहे. हा कॅपिटल किती रुपये आहे? 3 लाख रुपये. हे 3 लाख रुपये, ठीक आहे. ओके. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे ड्राविंग्स. ड्राविंग्स काय करतो आपण? कॅपिटलमध्ये ॲड नेट प्रॉफिट. जर नेट प्रॉफिट झाला असेल, लॉस झाला असेल तर लेस करतो नेट प्रॉफिट आणि त्याच्यातून ड्राविंग्स वजा करतो. म्हणून इथं मी तात्पुरतं लिहून ठेवतो लेस ड्राविंग. ड्राविंग म्हणजे काय? पर्सनल यूजसाठी जर बिझनेसमॅनने बिझनेसमधून पैसा घेतला असेल तर तो त्याला परत द्यावा लागतो, म्हणून ड्राविंग इथून त्याच्या कॅपिटलमधून लेस होते. किती रुपये आहे ड्राविंग? 20,000 रुपये. तर मी इथं 20,000 रुपये वजा करून ठेवतो. जेव्हा आपल्याला येथील रक्कम भेटेल तेव्हा आपण त्याच्यातून वजा करून टाकूयात, ठीक आहे. बघूयात नेक्स्ट काय आहे. नेक्स्ट तुम्हाला दिलेला आहे फर्निचर. फर्निचर कुठे येतो? फर्निचर हा तुमचा ॲसेट आहे, त्यामुळे फर्निचर हा ॲसेट असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट रेकॉर्ड करावा लागतो. आणि फर्निचरवर कोणती ॲडजस्टमेंट नसल्यामुळे मी फर्निचर डायरेक्ट आउटर कॉलमला घेतोय. फर्निचर किती रुपये आहे? फर्निचरची रक्कम 60,000 रुपये. हे बघा, हे 60,000 रुपये रेकॉर्ड केले. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट दिलं आहे तुम्हाला प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स डायरेक्ट दिलेला आहे, त्यामुळे प्रीपेड इन्शुरन्स मी म्हटलं ना तुम्हाला, आउटस्टँडिंग असेल तर लायबिलिटी साईडला आणि प्रीपेड असेल तर ॲसेट साईडला. कारण की प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये पैसा दिलेला आहे, जो पैसा तुमचा आहे. ॲडव्हान्समध्ये दिलेला पैसा कधीही तुमचाच असतो आणि त्यामुळे ती तुमची ॲसेट असते. त्यामुळे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स किती रुपये आहे? 1,770. 1,770. तुम्ही पुस्तक समोर ठेवा, तुम्हाला आयटम्स लक्षात येतील. ह्याच्यानंतर काय आहे? डेटार्स आणि क्रेडिटार्स. हे बघा, इथे डेटार्स आणि क्रेडिटार्स. पहिल्यांदा डेटार्स दिलेला आहे, नंतर क्रेडिटार्स आहे. तर पहिली रक्कम ही डेटार्सची असते आणि दुसरी रक्कम ही क्रेडिटार्सची असते. म्हणून डेटार्स कुठे येतं? ॲसेट साईडला. तर सन्ड्री डेटार्स, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, त्यामुळे मी सन्ड्री डेटार्स इथे लिहितो सर्वात अगोदर ॲसेट साईडला. सन्ड्री डेटार्स किती रुपये आहे? 70,000 रुपये, ठीक आहे. ओके. तर त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्याला आपण नंतर बघूयात, ॲडजस्टमेंट करूयात त्याच्यावरच्या. नंतर आहे सन्ड्री क्रेडिटार्स. सन्ड्री क्रेडिटार्सवर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे सन्ड्री क्रेडिटार डायरेक्ट आउटर कॉलमला आपण लिहू शकतो. सन्ड्री क्रेडिटार्स किती रुपये आहे? 1,29,250, ठीक आहे. नंतर परचेस अँड सेल्स. पहिलं परचेस आहे, म्हणून पहिली रक्कम परचेसची असेल. आणि परचेस कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू परचेसेस किती रुपये आहे? 57,000 रुपये. बघा बरं, परचेस रिटर्न वगैरे काही दिलेलं आहे का? हे बघा, बघा येथे रिटर्न्स हा शब्द आलेला आहे, ठीक आहे. नेहमी लक्षात घ्या, परचेस म्हणजे ही रक्कम, ठीक आहे. परचेस म्हणजे इथं परचेस आधी आहे ना, ही परचेसची रक्कम आहे आणि हे सेल्स दुसऱ्यांदा आहे, म्हणून सेल्सची ही रक्कम असते. परचेस जर डेबिट साईडला आहे तर त्याचा रिटर्न हा क्रेडिट साईडचा असतो, ठीक आहे. नेहमी लक्षात घ्या, हा परचेस रिटर्न असतो. परचेस डेबिट साईडला तर त्याचा रिटर्न क्रेडिट साईडला. आणि हा सेल्स आहे ना, सेल्स क्रेडिट साईडला आहे तर त्याचा रिटर्न डेबिट साईडला असतो. तर हे सेल्स रिटर्न असतं, ठीक आहे. लक्षात गेलं, सेल्स आणि हे सेल्स रिटर्न, हे परचेस आणि हे परचेस रिटर्न. म्हणून परचेस रिटर्न किती आहे? 9,000 रुपये. मग रिटर्न तुम्हाला दिलेला आहे, ह्यालाही मी स्टार मार्क करून ठेवतो रिटर्न्सच्या ॲडजस्टमेंटला, कारण की ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला दिलेली नाही आहे, पण ही सुद्धा ॲडजस्ट करणं गरजेचं आहे.
त्यामुळे आता आपण काय करूयात, परचेस रिटर्नला रेकॉर्ड करूयात. हे बघा, परचेस किती आहे, परचेसेस आहे 57,000 रुपये. त्याच्यातून रिटर्न किती वजा केले, रिटर्न 9,000 रुपये होते ना आत्ता सांगितल्याप्रमाणे, लेस 9,000 रुपये. तर किती आलं रिटर्न, वजा करून रक्कम आली 48,000 रुपये आली. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे सेल्स. सेल्स कुठे येतं, क्रेडिट साईडला ना, बाय सेल्स. आणि सेल्सची रक्कम किती आहे, 1,29,250. ह्याच्यातून रिटर्न आत्ताच आपण बघितलं त्याचा रिटर्न कोणता असतो, डेबिट साईडचा, तर 2,000 रुपये त्याचा रिटर्न आहे. हे नेहमी असंच असणार आहे, हे बदलणार नाही. ठीक आहे. 1,18,000 परचेस जर डेबिट साईडला आहे तर त्याचा रिटर्न क्रेडिट साईडचा असतो. सेल्स हा क्रेडिट साईडचा आयटम आहे तर त्याचा रिटर्न हा डेबिट साईडला लिहिलेला असतो. म्हणून 9,000 आणि 2,000 उलट दिशेला लिहिले. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी कुठे येतं, तर प्लांट अँड मशिनरी आपण रेकॉर्ड करतो ॲसेट साईडला आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहेत. ठीक आहे. तर हे डेटर्सवरची ॲडजस्टमेंट आहे, तर त्याला काही जागा सोडतो मी, म्हणून इथं काही रेकॉर्ड करत नाही. मी डायरेक्ट प्लांट अँड मशिनरी इथं ॲसेट साईडला लिहितो. प्लांट अँड मशिनरी किती रुपये आहे हो, प्लांट अँड मशिनरी सांगा बरं, 50,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यावर डेप्रिसिएशन घ्यायचं आहे, तो आपण घेऊया. ॲडजस्टमेंट सगळे एक सोबतच सोडवूयात. नेक्स्ट काय आहे, आत्ता आयटम कोणता राहिला आहे, तो आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटवर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे, कारण की आपण त्याला टिक करून ठेवलेलं नाही आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट नाही आहे. तर आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊयात. इन्व्हेस्टमेंट किती रुपये आहे, तर हे बघा, हे इन्व्हेस्टमेंट इथं लिहितो मी ॲसेट साईडला. इन्व्हेस्टमेंट ॲसेट आहे ना, ते आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपला पैसा आहे तो 68,000 रुपये. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट घेतलं 68,000 रुपये. नेक्स्ट काय आहे, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, फॅक्टरी इन्शुरन्स. तर फॅक्टरी शब्द काय आलाय बघा, मागच्या वेळेस इन्शुरन्स हा शब्द होता फक्त, म्हणून मी ऑफिसला लिहिलं होतं. इथं सरळ फॅक्टरी हा शब्द आला ना, आणि मी काय म्हणलं, फॅक्टरीचे सगळे खर्च कुठे येतील, ट्रेडिंगला. म्हणून फॅक्टरी इन्शुरन्स, फॅक्टरी हा शब्द आल्यामुळे हा इन्शुरन्स डायरेक्ट फॅक्टरीत लिहायचा आहे, टू फॅक्टरी इन्शुरन्स. ठीक आहे. किती रुपये आहे, 26,000 रुपये. म्हणून मी डायरेक्ट 26,000 रुपये ट्रेडिंग अकाउंटला लिहितोय, नाहीतर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे. ऑडिट फीस, आता ऑडिटर कुठं बसतो, ऑफिसमध्ये, त्यामुळं ऑडिट फीस ही कुठं लागणार, P&Lचा खर्च आहे, त्यामुळं ऑडिट फीस हे P&Lला. 21,000 रुपये. नेक्स्ट खर्च आहे ना, ते खर्च डेबिट साईडला, इन्कम क्रेडिट साईडला, म्हणून ऑडिट फीसचे खर्च आहे. कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड मी म्हणलं होतं तुम्हाला, कॅरेज हा शब्द आला, इनवर्ड असेल तर ट्रेडिंगला, आउटवर्ड असेल तर P&Lला. इनवर्ड आहे ना, तर हे ट्रेडिंगला येणार, टू कॅरेज इनवर्ड. इनवर्ड किती रुपये आहे, आणि त्याला आपण टिक करून ठेवलेले. हे बघा, कॅरेज इनवर्डवर ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे त्याला इनर कॉलमला लिहावं लागेल, 1,800 रुपये. ठीक आहे. 1,800 रुपये आहे, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, तर आपल्याला ते इनर कॉलमला लिहून ठेवावं लागेल. नेक्स्ट काय आहे, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठे येतं, ॲज युजल ॲसेट आहे लँड अँड बिल्डिंग, तर ॲसेट साईडलाच येईल. लँड अँड बिल्डिंग किती रुपये आहे लँड अँड बिल्डिंग, 1,40,000 रुपये. ह्याच्यावर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे, नंतर बघूयात ह्याच्यावर काय करता येईल. नेक्स्ट काय, रेंट. रेंट हा खर्च कशाचा आहे, ऑफिसचा आहे ना, त्यामुळे तो P&Lला येणार आहे, टू रेंट. आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, त्यामुळे 7,120 रुपये इनर कॉलमला लिहून ठेवूया. ठीक आहे. तर आपल्याला रेंट दिलेला आहे, रेंटची ॲडजस्टमेंट्स आपल्याला बघावे लागेल. रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स. रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स आपण कुठं घेतो, क्रेडिट साईडला घेतोत ना, पण तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सुद्धा RDD दिलेला आहे, रिझर्व्ह
हा शब्द प्रोव्हाइड 2.5% रिझर्व्ह. त्यामुळे तुम्हाला हा जो प्रॉब्लेममध्ये दिलेला आरडीडी आहे, हा आरडीडी हे बघा रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स, हा जो आहे हा ओल्ड आहे आणि तुम्हाला ऍडजस्टमेंटमध्ये जो 2.5चा घ्यायचा आहे हा न्यू आहे. लक्षात आलं का मी काय म्हणतोय? हा दिलेला जो आरडीडी आहे हा ओल्ड आहे आणि हा दिलेला आरडीडी न्यू आहे. त्यामुळं आपण सध्या काय करू, त्या आरडीडीला जो प्रॉब्लेममध्ये दिलेला आरडीडी आहे ह्याला आपण ओल्ड हा शब्द पकडू. ठीक आहे, तर आपण ह्याला नेहमी ओल्ड पकडायचा, ओल्ड. आणि प्रॉब्लेममध्ये दिलेला ओल्ड असतो आणि ऍडजस्टमेंटमध्ये दिलेला हा न्यू असतो. ठीक आहे, तर आपण बघूयात ह्याची ऍडजस्टमेंट काय येईल. तर आपण काय करू, हे बाय पी अँड एलच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे, बाय आर डी डी ओल्ड हा शब्द लिहून ठेवतो मी. काय आहे हा ओल्ड? 6,000 रुपये. ठीक आहे, आणि जेव्हा आपण न्यूची ॲडजस्टमेंट करूयात तेव्हा आपल्याला ते इथं रेकॉर्ड करावे लागेल. बघूयात. कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड कुठे येतो? कॅरेज इनवर्ड जर ट्रेडिंगला तर कॅरेज आउटवर्ड पी अँड एलचं आहे ना, म्हणून हे पी अँड एलला लिहूयात. ठीक आहे, टू कॅरेज आउटवर्ड किती रुपये आहे? 8,360 रुपये. रिटर्न्सचे ॲडजस्टमेंट आपण केलेले आहेत, त्यामुळे रिटर्न्सची ॲडजस्टमेंट करायची तुम्हाला काही गरज नाही. आता ते झालेले आहेत. हे बघा, हे रिटर्न्सचे ॲडजस्टमेंट आपण इथं केलेत मायनस. आता राहिला आहे डिस्काउंट. हे बघा, इथं डेबिट साईडचा जो डिस्काउंट असतो तो असतो खर्च आणि क्रेडिट साईडचा डिस्काउंट जो असतो तो असतो इन्कम. हे असतं एक्सपेन्सेस. ठीक आहे, डेबिट साईडला. आणि हे असतं इन्कम. म्हणजे हे डिस्काउंट रिसीव्ह झालाय आणि हा डिस्काउंट पेड केलाय. आणि पेड केलाय तर खर्च, खर्च येतं पी अँड एलच्या डेबिटला आणि इन्कम येतं पी अँड एलच्या क्रेडिटला. म्हणून हे बघा, हे बघा टू डिस्काउंट किती रुपये? डेबिट साईडचं आहे तर डेबिट साईडला लिहा 1,000 रुपये आणि इकडं परत एकदा बाय डिस्काउंट किती रुपये? 7,000 रुपये. हे इन्कम, हे इन्कम, हे खर्च. ठीक आहे, तर अशा प्रकारे बघा, डेबिट साईडचा आयटम जो आहे ट्रायल बॅलन्समधला तो डेबिट साईडलाच येतोय आणि क्रेडिट साईडचा आयटम बरोबर क्रेडिट साईडला येतोय. एवढं लक्ष द्या की ट्रायल बॅलन्सचा डेबिट बॅलन्स हा डेबिट साईडलाच येणार आणि ट्रायल बॅलन्सचा क्रेडिट बॅलन्स हा क्रेडिट साईडलाच येणार. हे अजून सोपं जाईल तुम्हाला लक्षात आलं तर. आता कमिशन रिसिव्ड, कमिशन भेटलाय म्हणजे इन्कम आहे आणि इन्कम कुठं घेतो आपण? क्रेडिट साईडला. म्हणून मी इथं लिहितोय, हे बघा, बाय कमिशन रिसिव्ड. इन्कम आहे ना, किती रुपये आहे? 8,000 रुपये. आता ट्रायल बॅलन्समधले सगळे आयटम संपलेले आहेत. बघा, कमिशन रिसिव्ड पर्यंत आपण आलेलो आहेत, पण आपल्याला ॲडजस्टमेंट राहिले आहेत. ठीक आहे, आता ॲडजस्टमेंट करूयात. राईट ऑफ बॅड डेब्ट्स 2,000 म्हणजे आपले 2,000 रुपये बुडाले आहेत. बुडालेत म्हणजे सन्ड्री डेटारकडून जेवढे पैसे यायचे होते ते आता 2,000 रुपये कमी येतील. हे बघा, 70,000 पैकी 2,000 रुपये कमी येतील म्हणजे वजा करावं लागेल. म्हणून मी काय करतो, सन्ड्री डेटारमधून बॅड डेब्ट्स वजा करतो. ठीक आहे, सन्ड्री डेटार लिहिलंय ना आपण. हे बघा, हे सन्ड्री डेटार आहे तुमचा, ह्याच्यातून बॅड डेब्ट्स वजा करतो. लेस बॅड डेब्ट्स किती रुपये? 2,000 रुपये. आता किती आला? तर राहिले 68,000 रुपये. आणि एवढ्यावरही समाधानी नाही आहेत आपण. आपल्याला पुढं म्हणले की 2.5% रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स ऑन डेटर्स, म्हणजे आपल्याला सांगितले की प्रोव्हाइड 2.5% म्हणजे अजूनही 2.5% पैसे बुडू शकतात अशी आपल्याला काय आहे? आशंका आहे, असं आपल्याला डाऊट आहे. ह्याला म्हणतात डाऊटफुल डेब्ट. ठीक आहे, डाऊट काय आपल्याला, म्हणून त्याच्यासाठी आपण काय करतोय, रिझर्व्ह मध्ये पैसा वजा करून ठेवतोय. ठीक आहे, रिझर्व्ह करून टाकूत म्हणजे वजा करून टाकूत. लेस, ठीक आहे, 2.5% RDD. हे कोणती आहे? न्यू, कारण की ओल्ड तर आपल्याला दिलेली होती. वजा किती रुपये? 68,000च्या 2.5% म्हणजे किती येतील? 1,700 रुपये येते रक्कम. ठीक आहे,
कॅल्क्युलेट करा, तुम्हाला लक्षात येईल. 66,300 रुपये आले. म्हणजे हे सगळं संपलंय. आता बॅड डेप्ट्स आणि RDD ह्याची दोन्हीची रेकॉर्डिंग करावी लागेल ना आपल्याला कुठं ना कुठं तरी, बरोबर आहे. आता काय करायचं मग, बॅड डेप्ट्स कुठं रेकॉर्ड करतो आपण, सांगा बरं. बॅड डेप्ट्स कुठं करतो आपण, ठीक आहे. तर 2,000 रुपये. आता बघा RDD, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, आपण बॅड डेप्ट्स नेहमी P&Lच्या डेबिट साईडला लिहितो, बरोबर आहे. पण आपल्याला ऑलरेडी RDD दिलेली आहे. या RDD मध्ये आपण न्यू RDD जी आता आपण कॅल्क्युलेट केली ती, जी आता आपण कॅल्क्युलेट करते न्यू किती रुपये आहे, 1,700 रुपये. ही वजा करून टाकूयात, किती आला, 4,300. आणि ह्याच्यातून बॅड डेप्ट्स वजा करून टाकूयात, ठीक आहे. लक्षात घ्या, बॅड डेप्ट्स इथून वजा करतोय ह्याचा अर्थच आपण डेबिट साईडला लिहितोय. ह्या इकडून वजा केलं म्हणजे लिहिलं आपण डेबिट साईडलाच असतं. त्यामुळे बॅड डेप्ट्स इथून न्यू किती रुपये आहे, किती रुपये बुडतील असं वाटतंय, 2,000 रुपये. तर आपली ही किती आली, इन्कम आली 2,300 रुपये. ही इन्कम आली म्हणून आपल्याला इकडे लिहावं लागतोय. हे जर लॉसमध्ये गेलं असतं तर आपण डेबिट साईडला लिहिलं असतं. इन्कम आहे शेवटी म्हणून आपल्याला हे क्रेडिट साईडला मेन्शन करून घ्यावं लागलं. म्हणून हे आपण हे सगळी ट्रीटमेंट जी डेबिट साईडची होती ती आपण क्रेडिट साईडला केली, कारण की 2,300 रुपये काय आहे, आपला इन्कम आहे. हे जर आपला एक्सपेन्सेस किंवा लॉस राहिला असता तर आपण कुठं घेतलं असतं, डेबिट साईडला, ठीक आहे. म्हणून हे खूप महत्त्वाचे ॲडजस्टमेंट आहे, ह्याला आपण टिक करून ठेवतोय. लक्षात घ्या, हे 2,300 रुपये आपले वाचलेत. 4,300 पैकी फक्त 2,000 रुपये बुडालेत, म्हणजे 2,300 रुपये वाचलेत म्हणून इन्कम आहे. हेच जर 2,300 रुपये नुकसान झालं असतं तर आपण डेबिट साईडला घेतलं असतं. मागच्या वेळेस आपलं नुकसान झालं होतं 2,000, जेवढ्या केवढ्याचं रक्कम आहे, मला वाटतं, एक मिनिट मी बघतो मागचा प्रॉब्लेम. मागच्या वेळेस आपल्याला हे बघा, हे पैसे बुडाले होते 2,500 रुपये, म्हणून बॅड डेप्ट्स आपण मागच्या वेळेस कुठे घेतले, डेबिट साईडला घेतले. यावेळेस फक्त 2,000 रुपये बुडाले, कितीपैकी, 4,300 पैकी. त्यामुळे 2,300 रुपये इन्कम आहे म्हणून आपण हे क्रेडिट साईडला लिहितोय, ठीक आहे. जसे जसे प्रॉब्लेम अजून येतील तसं तसं तुम्हाला अजून डाऊट क्लिअर होऊन जातीलच. नेक्स्ट तुम्हाला ॲडजस्टमेंट दिलेली आहे, बघा बरं कशाची दिलेली आहे, क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक किती आहे, कॉस्ट प्राइस 46,000, मार्केट प्राइस 40,000. तर ह्या रकमेपैकी काय करायचं, विचेवर ह्या दोन रकमेपैकी जी छोटी रक्कम आहे ती घ्यायची. 46 आणि 40 पैकी छोटी रक्कम कोणती आहे, 40,000. म्हणून कोणती रक्कम घ्यायची आपण, क्लोजिंग स्टॉक 40,000. कुठं घेणार, क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला लिहितो ना आपण क्लोजिंग स्टॉक, म्हणून लिहून टाका बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 40,000 रुपये. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट, 2 इफेक्ट. म्हणून दुसरा क्लोजिंग स्टॉकचा आयटम कुठे येणार, हा येणार आपला ॲसेट साईडला, है ना. हे बघा, ॲसेट साईडला रेकॉर्ड करतोय क्लोजिंग स्टॉक किती रुपये, 40,000 रुपये. नेक्स्ट दिलाय, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन 5% ऑन बिल्डिंग, 10% ऑन मशिनरी. हे बघा, हे बिल्डिंग कुठे आहे, बिल्डिंग कुठे दिसते का तुम्हाला, हे बघा इथं बिल्डिंग आहे. ह्याच्यावर किती टक्के डेप्रिसिएशन आहे, 5%. लेस डेप्रिसिएशन 5%. 50,000वर 5% जर केलं तर किती रक्कम येते, सॉरी हे लँड अँड बिल्डिंग आहे, ह्याला 10% आहे लँड अँड प्लांट अँड मशिनरीला, आणि बिल्डिंगला किती आहे, 5% आहे. लेस डेप्रिसिएशन बिल्डिंगला 5%. 1,40,000वर 5% किती येतं, तर हे येतं 7,000 रुपये. म्हणून बाहेर किती आले, 1,33,000 रुपये. आणि प्लांट अँड मशिनरी 10%, 10% म्हणजे किती, 5,000 रुपये. म्हणजे हे किती आले बाहेर, 45,000 रुपये, ठीक आहे. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट ना, हे 7,000 आणि हे 5,000 म्हणजे आपलं एवढं
नुकसान झालं, एवढ्याने आपले पैसे कमी झाले, म्हणून हे 7,000 आणि 5,000 रुपये आपल्याला P&Lच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करावे लागतील. म्हणून टू डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स काय काय आहे, लँड अँड बिल्डिंग आणि मग प्लांट अँड मशिनरी. ठीक आहे, लँड अँड बिल्डिंगवर किती आहे 7,000 रुपये, प्लांट अँड मशिनरी किती आहे 5,000 रुपये. तर हे 7,000 रुपये आणि 5,000 रुपये आपण रेकॉर्ड केले. ठीक आहे, झालं रेकॉर्ड 7,000 आणि 5,000. ओके, नेक्स्ट काय आता, हे बघा 7,000 आणि 5,000 रेकॉर्ड झाले. नेक्स्ट काय, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे रेंटची. रेंट प्रीपेड म्हणजे ॲडव्हान्समध्ये रेंट पे केला आहे. किती रुपये पे केला आहे ॲडव्हान्समध्ये 3,560. तर वजा करून टाका 3,560. कुठं लिहिलं आहे रेंट, आपण हा खर्च साईडला लिहिला आहे. हे बघा, लेस प्रीपेड रेंट वजा करून टाका. ह्याच्यातून किती रुपये 3,560 रुपये. बरोबर आहे, 3,560 रुपये. तर किती राहिले बाहेर 3,560 रुपये राहिले. आता प्रत्येक ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. तर ह्याचा इफेक्ट कुठे आहे ना, प्रीपेड म्हणलं की परत ॲसेट साईडलाच. हे बघा, ॲसेट साईडलाच आपल्याला लिहावं लागेल प्रीपेड रेंट. किती रुपये आहे हो प्रीपेड रेंट 3,560 रुपये. हे बघा, ॲसेट साईडला 3,560 रुपये रेकॉर्ड केले. नेक्स्ट काय, शेवटची ॲडजस्टमेंट आहे कॅरेज इनवर्डची किती आउटस्टँडिंग आहेत, पैसे द्यायचे आहेत, अजून दिलेले नाही आहेत. लायबिलिटी आहे ना, द्यायचे आहेत पण दिले नसतील तर लायबिलिटी. ॲड आउटस्टँडिंग ॲड होतं. ठीक आहे, आउटस्टँडिंग किती रुपये 1,200 रुपये. म्हणजे टोटल देणं किती झालं आता आपलं, आउटस्टँडिंग ॲड केलं तर 3,000 रुपये. हेच रेकॉर्ड कुठं होणार, लायबिलिटी आहे ना ती आपली. तर कॅरेज आउटवर्ड कुठे येणार आपला, हा येणार आपल्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड किती रुपये हो 1,200 रुपये. आता आपल्या सगळे ॲडजस्टमेंट करून झालेले आहेत. आता आपल्याला फक्त काय बघायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये प्रॉफिट आले का लॉस आले. लॉस आला असेल तर या साईडला, प्रॉफिट आला असेल तर या साईडला. बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. जर टोटल केली तर क्रेडिट साईडला येतात 1,58,000 रुपये. 1,58,000 रुपये. किती कमी पडत आहेत इथं पडत आहेत 35,800 रुपये कमी पडत आहेत. म्हणजे हा काय आपला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. हा ग्रॉस प्रॉफिट आपण इकडच्या साईडला घेऊ बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. किती आला 35,800. आता बघा बरं टोटल करून, तर तुमची परत क्रेडिट साईडची टोटल जास्त येते. किती येते 53,100. 53,100. ठीक आहे, किती कमी पडतायत इथं पडतायत 7,180 रुपये. म्हणजे हा तुमचं काय आहे टू नेट प्रॉफिट आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला प्रॉफिट आलं आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये लॉस आला होता. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट आहे ना, हा ट्रान्सफर. हे बॅलन्सिंग फिगर आहे. ठीक आहे, बॅलन्सिंग फिगर म्हणतो आपण याला. आता हा नेट प्रॉफिट कुठं ट्रान्सफर करायचा, हा नेट प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे कॅपिटलला. तर कॅपिटलला ट्रान्सफर करून टाकूयात. तर प्रॉफिट आहे यावेळेस, तर आपण ॲड करूयात. लॉस राहिलं असतं तर वजा केलं असतं कालसारखं. नेट प्रॉफिट किती रुपये, नेट प्रॉफिट 7,180 रुपये. पण आपण उचलसुद्धा घेतलेली, तर ती वजा करावी लागेल. त्यासाठी आपण इथंच काय करू, त्याची टोटल करूया. 3,07,180 रुपये वजा 20,000 किती आलं 2,87,180 रुपये.
आता बघा बरं, सगळे ॲडजस्टमेंट झालेले आहेत, रेकॉर्ड करून सगळे पोस्टिंग केलेले आहेत. टोटल समान येते का, तर डेबिट साईडची टोटल येते आपली 4,17,630 आणि क्रेडिट साईडची टोटल सुद्धा 4,17,630 रुपये येते. म्हणजे आपला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड मॅच होतोय, म्हणजे आपला प्रॉब्लेम टॅली झाला. इथं हा प्रॉब्लेम आपला संपतो. ठीक आहे, तुम्ही प्रॉब्लेम बघा. तुम्हाला अजून व्यवस्थितपणे प्रॉब्लेम बघितला तर प्रॉब्लेम अजून व्यवस्थितरित्या लक्षात येईल. ठीक आहे, थँक्यू.